गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बुधवारी महासभेत महापौर अश्विनी निकम यांनी केली आहे। या घोषणेनंतर आभार प्रदर्शन करताना अंजली साळवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानलेत। मात्र त्यांनी शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचेही आभार मानल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। महापालिकेत काँग्रेस हा विरोधी पक्षात असलेला एकमेव पक्ष असून केवळ एक नगरसेवक असतानाही विरोधी पक्षनेते पद देण्यात आल्यानं हा निर्णय चर्चेचा विषय ठरलाय। लोकशाहीचा सन्मान राखत हे पद दिल्याबद्दल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महापौरांचे आभार मानले। काल झालेल्या महासभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उल्हासनगरचे नगरसेविका अंजली साळवे यांचं विरोधी पक्षनेता म्हणून जे नेमणूक व डिक्लेरेशन महापौर अश्विनी निकम यांनी काल सभागृहात केलं त्यासाठी आम्ही त्यांचे व गटनेता शिवसेनेचे अरुण आशान यांचे आभार व्यक्त करतो। कारण की विरोधी पक्ष हा महानगरपालिकेच्या एकंदरीत सभागृहाच्या प्रक्रियेमध्ये तो एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याला जरी आज 78 नगरसेवकामध्ये 77 नगरसेवक सत्तेत आहे, एकमेव काँग्रेस पक्ष विरोधात आहे, पण उल्हासनगर महानगरपालिकेचे परंपरेमध्ये नेहमी इथे विरोधी पक्षनेता राहिला आहे, तर ती सीट राहिली पाहिजे या अनुषंगाने त्याला मान्यता दिली, त्यासाठी त्यांचे आभार। त्याचसोबत आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्या सन्माननीय सोनिया गांधीजी ज्यांनी 50% महिला आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेत जे आणलं, ज्यामुळे आज आमच्या महिला नगरसेवक येत आहेत, त्यांचे देशाचे विरोधी पक्षनेता लोकसभेचे राहुल गांधीजी आणि आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे विशेष आभार व्यक्त करतो। कारण की त्यांच्यामुळेच हे नगरसेवक बनण्याची संधी पक्षाने दिली, त्यामुळे त्यांचे विशेष आभार। त्याचसोबत जरी आम्ही सत्तेत असलो आम्ही विरोधी पक्षात असलो, पण सत्ता पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी व या विभागाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांचे पण आभार व्यक्त करणं आम्ही केलंच पाहिजे। कारण की संविधानिक प्रक्रियेत, लोकशाही प्रक्रियेत त्याला मान्यता देण्यासाठी विरोधी पक्षाला त्यांनी जे मान्यता त्यांच्या आदेशाप्रमाणे हे इथे नियम त्यांनी सांगितलं महापौरांनी आणि त्याच्यामुळे हे विरोधी पक्ष आज इथे खाली असताना तो देण्यात आला, म्हणून त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की या महापालिकेत विरोधी पक्ष दोन्ही पक्ष सत्तेत एक दुसऱ्याच्या विरोधात लढले, पण नंतर एकत्र आल्यामुळे विरोधी पक्ष जागा खाली होती, तिथे आम्ही होतो। पण विरोधी पक्ष हा फक्त एका पक्षाचा प्रतिनिधित्व नसून शहरातील सर्व जनतेचा कुठे कुठे सत्तामध्ये जर सत्ताधारी कुठे चुकत असेल तर कोणीतरी जनतेचे आवाज पोचवायचं काम केलं पाहिजे। मग ते सिव्हिल सोसायटी असतील, पत्रकार असतील, त्यांचा आवाज पोचवण्याचं काम आमच्या नगरसेविका येणाऱ्या काळामध्ये महापालिकेत करतील। तुम्ही आता बोलताना सत्ताधारीचे आभार मानले आहेत, तर तुम्ही मग विरोधी पक्षनेता पदाला न्याय कसा देणार? नाही, आभार याच्यासाठी आम्ही मानत आहे, कारण की लोकशाही आणि संविधानमध्ये जरी आम्ही वैचारिक एक दुसऱ्याच्या विरोधात असलो तरी एक दुसऱ्याचा आदर या महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे। आपण शंकरराव चव्हाणपासून आजपर्यंत नारायण राणे असतील, मनोहर जोशी असतील, जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांनी परंपरा पाळलेली आहे आणि काँग्रेस पक्ष एकंदरीत सर्वात जास्त काळ सत्तेत होता। पण काँग्रेस पक्षाने पण आपल्याला माहीत असेल इतिहासात की अटल बिहारी वाजपेयींना कशा प्रकारे मदत केली, तर सगळा इतिहास आहे। म्हणून हे लोकशाही आणि संविधानाला यांनी जपलं, म्हणून त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो। याचा अर्थ हा नाही आहे की येणाऱ्या काळामध्ये जे काही विषय जर जनतेच्या विरोधातले असतील एखादा, त्यांना चांगल्या विषयाला आमचं नेहमी समर्थन राहील। कारण की आमच्याकडे मतदानची कोणत्याही निर्णयाचा
अपोज करू शकतो आम्ही, पण त्याला बदलू शकत नाही, कारण की आमच्याकडे संख्याबळ नाही. पण जनतेचा आवाज पोहोचवण्याचं काम तरी आम्ही ते करू शकतो, तेवढं ते आम्ही नक्की करू. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.